नमस्कार, मी डॉक्टर मिसेस माधवी केसरी. पोषण मीमांसा या माझ्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आयुष्यात फार कमी वेळा तर्कशास्त्र वापरतो. जर आपण तर्कशास्त्रानुसार विचार करत गेलो, म्हणजे लॉजिकल थिंकिंग करत गेलो, तर आपलं आयुष्य जास्त सुखावह होईल. पण प्रत्यक्षात मॅक्झिमम लोक हे तर्कशास्त्राला जास्त प्राधान्य देत नाहीत आणि त्या वेळेच्या क्षणिक फायद्यासाठी एकदम काहीतरी कृती करून बसतात. आम्ही जेव्हा शाळेत होतो, 5वी-6वी मध्ये असू आम्ही, तर आमच्या गावामध्ये घरोघरी नळ नव्हते. एखाद्या वाड्यात नळ असायचा आणि आजूबाजूची बिराडं त्या नळावर पाणी भरायचे, किंवा एखाद्या गल्लीत नळ असायचा आणि आजूबाजूला राहणारे सगळे लोक नंबर लावून तिथून पाणी भरायचे. आम्ही सगळेच तसं करत होतो. पाणी भरायचं, घरी आणून दिवसभराचं वापरायचं पाणी भरावं लागायचं. प्यायचं पाणी, वापरायचं पाणी, आंघोळीचं पाणी सगळं भरावं लागायचं. त्यामुळे सर्वसाधारणपणे बहुसंख्य कुटुंबातनं घरातली पुरुष माणसं म्हणजे वडील किंवा भाऊ हे जाऊन पाणी भरत असत. फार क्वचित घरातल्या बायका पाणी भरायला यायच्या. जर घरच्या पुरुषाला कुठे टूरला वगैरे जावं लागलं किंवा दुसऱ्या काही कामात ते बिझी असतील, तर त्यावेळेला बायका येऊन पाणी भरायच्या. पण आमच्या इथं एक जण त्या गल्लीत राहत होते. ते स्वतः गृहस्थ कधीही पाणी भरायला यायचे नाहीत. त्यांची एक मुलगी जी आमच्या बरोबरीची होती, ती पाणी भरायला यायची. आणि तिचा एक लहान भाऊ होता, म्हणजे आम्ही 5वी-6वीत आणि तो 3री-4थीत. तर तो तिच्या बरोबर पाणी भरायला यायचा. छोट्या छोट्या बादल्या घेऊन ते दोघं जण पाणी भरायचे. तर एकदा असं सहज आम्ही शाळेमध्ये सगळ्या जणी गप्पा मारत बसलो असताना एका मुलीने ह्या माझ्या एका मैत्रिणीला विचारलं की, अगं पण तुझे बाबा का येत नाहीत पाणी भरायला? तू का येतेस पाणी भरायला दरवेळेला? आम्ही तर कधी जात नाही पाणी भरायला, पण तुला का भरावं लागतं? तर ती म्हणे की माझ्या वडिलांना ज्योतिषांनी सांगितलंय की त्यांना पाण्यापासून धोका आहे आणि म्हणून ते पाणी भरायला तिथं येत नाहीत. आता आम्ही अशाच सगळ्या जणी गप्पा मारत बसलो होतो. तर माझ्या मनात प्रश्न आला की अरे पण आपण तर रोज पाणी पितो, मग आपण जे पाणी पिणार आहोत त्याच्यापासूनही आपल्याला धोका असू शकतो का? तर मी तिला लगेच म्हटलं की अगं पण तुझे वडील मग पाणीच पित नाहीत का? मग भात पोळी असं कोरडंच खातात का? वरण वगैरे खातच नाहीत का? ती माझ्याकडे अशी बघायला लागली. म्हणे असं काय विचारते तू? पाणी तर प्यावंच लागतं. म्हटलं तेच तर मला म्हणायचंय ना, की आपण किती पाणी पितो दिवसभरात? आपल्याला सारखं पाणी प्यावं लागतं. नाही पाणी प्यायलं तर आपल्याला त्रास होतो, डोकं दुखतं, जीभ कोरडी पडते. आणि मग कसं करतात तुझे वडील? नाही नाही म्हणे, पाणी पितात, ते व्यवस्थित पितात, आमटी कढी भात सगळं खातात म्हणे. झालं. या मुलीने लगेच घरी जाऊन आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं की ही माझी मैत्रीण असं असं म्हणत होती. तिच्या वडिलांना राग आला. ते लगेच आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्या मुख्याध्यापिका बाई होत्या, त्यांना म्हणाले की तुम्ही या मुलीला आवरा, म्हणजे मला, या मुलीला आवरा, ही माझ्या मुलीला माझ्या विरुद्ध फितवते आहे. आता बाईंना कळेच ना की ही आपली गुणी मुलगी, नेहमी पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारी, ही कशाला कुणाला आपल्या बापाविरुद्ध फितवायला जाईल. त्यांनी त्यांना विचारलं की बाबा काय झालं, सांगा मला, बघते मी काय करायचं ते. नाही नाही म्हणे, तुम्ही बोलवा तिला आणि रागवा म्हणे तिला, माझ्या समोरच रागवलं पाहिजे. आता बाईंनी मला वर्गातनं बोलावून आणलं. बाई म्हणाले तू काय केलंस त्यांच्या मुलीला? तर म्हटलं मी काहीच नाही केलं. तर म्हणे मग हे चिडलेत, तुला शिक्षा कर म्हणून मला सांगतायत. म्हटलं मला नाही माहिती, तुम्ही त्यांच्या मुलीलाच विचारा. मग तिलाही बाईंनी बोलावून आणलं. तर त्यामुळे काय केलं ग हिने? तर म्हणे काल ही असं असं बोलली, म्हणून तिने सगळं सांगितलं. मॅडमना खरं म्हणजे खूप हसू येत होतं, कारण मी काहीच चुकीचं बोलले नव्हते.
पण आता त्या पालकांसमोर तर असं काही करता येत नाही. तर त्या पालकांसमोर मला म्हणाल्या की हे बघ, असं मोठ्या माणसांच्या बाबतीत बोलू नये, तू जरा काळजी घेत जा आणि जा तुम्ही दोघी वर्गावरती. आणि मग त्या ग्रस्तांना म्हणाल्या, मी लक्ष ठेवते तिच्याकडे, ती परत असं काही बोलणार नाही, तुम्ही जा घरी शांतचित्ताने आणि तुमची तुमची कामं करा. ते ग्रस्त निघून गेले की बाईनी मला बोलावलं परत. तर बाई म्हणे, अगं तू करतेस तो विचार अगदी स्तुत्य होता, तुझं म्हणणं अगदी 100% खरं होतं. पण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल असं बोलतो तेव्हा त्या व्यक्तीची मानसिकता आपल्या लक्षात येत नाही आणि मग तो अशा पद्धतीने त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो आणि रिॲक्ट होतो. मी आता त्यांच्या समजुतीसाठी तुला म्हटलं की तू असं करू नको, पण तरीही तू एक लक्षात ठेव की तुझा तर्कशुद्ध विचार शक्ती आहे ती कमी करू नकोस. तू असे विचार करत राहा, त्याच्याने तुझा खूप फायदा होईल. फक्त तुझ्या मनात असे विचार आले की ते ताबडतोब सटक फटक तिथंच त्या व्यक्तीसमोर बोलून दाखवू नकोस. जरा विचार कर की तू जर आता असं बोललीस तर त्या माणसाला तो उद्धटपणा वाटेल, त्याला ते चुकीचं वाटेल. तर जरा शांत हो, आणि आपण जर असं काही बोललो तर काय होईल, हे ग्रस्त काय म्हणतील, किंवा ती समोरची जी कोणी व्यक्ती असेल ती काय म्हणेल, ह्याचा जरा विचार करत जा. आणि जर तुला असं वाटलं तर तू काहीच बोलत जाऊ नको. तू मला किंवा तुझ्या घरी आईला वडिलांना हे सांगत जा आणि म्हणत जा की असं मला वाटलं तर माझं बरोबर आहे किंवा नाही. तू फक्त तू बरोबर आहेस की नाही एवढंच कन्फर्म करून घेत जा. लोकांना तुझा तर्कशुद्ध विचार सांगण्याचा आत्तापासून प्रयत्न करू नकोस, कारण तू 5वी-6वीतली मुलगी आहेस. त्यामुळे तू असा तर्कशुद्ध विचार करू शकतेस, ह्याच्यावर त्या लोकांचा भरोसा राहणार नाही. कारण आपल्याकडे तशीच पद्धत आहे. मुलांना जास्त माहिती असू शकते असं कुणीही मान्य करत नाही. तेव्हा तू ही काळजी घे. माझ्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या शिक्षणातला हा पहिला धडा की समोरच्या व्यक्तीला आपण पारखून घेतलं पाहिजे आणि मगच आपण कितीही तर्कशुद्ध बोलत असलो तरी बोलायचं की नाही याचा विचार केला पाहिजे. आणि बोलायचंच झालं तर कशा पद्धतीने ते समोर मांडावं याचाही विचार केला पाहिजे. आता पुढे जाऊन मी 12वी झाले, मेडिकलला ऍडमिशन घेतली. फर्स्ट MBBS मध्येच 3rd टर्म मध्ये आम्हाला कळायला लागलं की पाणी, ज्याला आपण जीवन म्हणतो, जे आपल्याला लहानपणापासून माहीत असतं, आणि म्हणूनच खरं म्हणजे मी 5वी-6वीत असताना तसं वक्तव्य केलं होतं. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. हे दोन्ही प्रकारे महत्वाचं आहे की हे अतिही आपण पिऊ नये किंवा कमीही पिऊ नये. आपल्याला आवश्यक असलेलं पाणी आपण प्यायलंच पाहिजे. आणि आपल्या मेंदूमध्ये एक हायपोथॅलॅमस नावाचा भाग आहे, त्याच्यामध्ये एक थर्स्ट सेंटर आहे. ते आपल्याला सांगतं की आता तुला तहान लागली आहे, तू पाणी पी, किंवा आता तुझ्याजवळ पुरेसं पाणी आहे, आता तू जास्तीचं पाणी पिऊ नकोस. आणि आपण ते सगळेच जण ऐकतो, हे सगळ्यांनाच हायपोथॅलॅमस आहे आणि सगळेच जण तहान लागली की पाणी पितात. ही तहान लागते म्हणजे काय की हायपोथॅलॅमस आपल्याला सांगतं की बाई तू पाणी पी किंवा बाबा तू पाणी पी, आणि आपण पाणी पितो. जसजसं पुढे आम्ही शिकत गेलो फर्स्ट MBBS लाच, तसतसं लक्षात आलं की पाणी हे जरी जीवन असलं तरीही पाणी जर अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात वेगवेगळ्या भागात साचलं तर त्याचा आपल्याला त्रास होतो आणि कधी कधी त्याच्यात माणसाचा जीव जातो. तसंच जर माणसाला अनेक तास प्यायला पाणी मिळालं नाही तर त्याची त्वचा कोरडी पडते, जीभ कोरडी पडते आणि तो पाण्याचा शोध घेतो. पण जर असे अनेक दिवस गेले, विशेषतः काहीतरी 20-21 दिवस असं पूर्वी सांगत असत, आणि आजही ते सत्यच आहे, जर पाणी मिळालं नाही तर पाण्याविना त्या माणसाचा मृत्यू होतो. म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणं हे आवश्यक आहे. मग अशा पाण्यापासून आपल्याला धोका कसा होतो? मग पुढे जाऊन लक्षात आलं की किडनी फेल्युअर म्हणजे रिनल फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, कार्डियाक फेल्युअर, ह्या सर्व रोगांमध्ये
त्या व्यक्तीमध्ये अति प्रमाणात पाणी साचतं, कारण त्या पाण्याचा काही कारणामुळे निचरा होत नाही आणि ते पाणी अतिरिक्त प्रमाणात साचल्यावरती आपल्या हार्टला, ब्रेनला काम करणं कठीण होतं आणि मग त्यातच त्या माणसाचा मृत्यू होतो. या अतिरिक्त साठलेल्या पाण्याला आपण एडिमा असं म्हणतो. म्हणजे सर्व अंगावरती सूज आलेली असते, ती सूज पाणी अतिरिक्त झाल्यामुळे आलेली असते. जर हे पाणी आपण योग्य प्रमाणात पिलो तर आपल्या सर्व पेशींना आवश्यक तेवढं पाणी मिळतं आणि आपल्या शरीरात ब्लड व्हॉल्यूम व्यवस्थित राहतो. पुढे जाऊन असंही लक्षात आलं की बर्न्सच्या केसेस आहेत, हीट स्ट्रोकच्या केसेस आहेत, ह्यांच्यामध्ये पाण्याविना या माणसांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढत जाते. म्हणजे हे जे लॉजिकल थिंकिंग होतं ते जसजसं मी पुढे शिकत गेले तसतसं माझ्या लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक वेळेला माणसाला जर सांगण्यात आलं की तुला पाण्यापासून धोका आहे, तर असं अजिबात जरूर नाहीये की त्यांनी जलाशयाजवळच गेलं पाहिजे आणि त्याचा मृत्यू होईल. म्हणजे तो समुद्रकाठी राहतोय किंवा विहिरीचं पाणी भरतोय किंवा तलावाजवळ, नदीजवळ राहतोय आणि म्हणूनच त्याला धोका आहे असं नाही. काही वेळेला ह्या जलाशयांपासून काहीही धोका होत नाही, पण काही वेळेला जर तुम्हाला त्या जलाशयाबद्दल योग्य माहिती नसेल आणि तुम्ही त्या जलाशयात उडी घेतलीत तर कदाचित बुडून मृत्यू होण्याची शक्यता असते. मी हे असंच लॉजिकल थिंकिंग करत होते आणि मग लक्षात आलं की आता हिचे वडील काय करत असतील. पण मला औरंगाबाद सोडून खूप वर्ष झालेली होती, त्यामुळे मला काहीच कल्पना नव्हती. पण एवढं लक्षात आलं की ज्योतिषाने एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर त्या ज्योतिषशास्त्राच्या काहीतरी मर्यादा आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपली तर्कशक्ती वापरली पाहिजे. कारण त्या व्यक्तीने समुद्राजवळचं जे गाव आहे तिथं बदली झाली, नाकारली, त्याच्यासाठी प्रमोशन नाकारलं. जिथं नदी आहे त्या गावाला जाण्याचं टाळलं. असं करत करत ते एकाच जागी एकाच पोस्टवर काम करत राहिले. ज्योतिषशास्त्र अगदीच थोतांड आहे असंही मला म्हणायचं नाही, पण ज्योतिषशास्त्राच्याही काही मर्यादा आहेत. कदाचित त्या ज्योतिषाला पाण्यापासून धोका आहे म्हणजे नक्की काय ह्यांना डिसीज होणार आहे हे सांगता आलं नसेल. कदाचित ती शास्त्राची मर्यादा असेल किंवा त्या व्यक्तीचा अभ्यास तेवढा झाला नसेल. तेव्हा आपण डोळे झाकून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये, थोडा तरी तर्क वापरावा. काही वर्षांनी अचानक मला ती मैत्रीण मुंबईच्या एका रस्त्यावर भेटली. आता खूप वर्षांनी भेटल्यानंतर शाळेतल्या आम्ही मैत्रिणी तर निश्चितच गप्पा मारणार. मग तू कशी आहेस, तुझे आई वडील कसे आहेत, असं मी तिला विचारलं, तिने मला विचारलं आणि आम्ही एकमेकींची चौकशी केली. त्याच्यात ती म्हणाली की नाही, आता माझे वडील नाही आहेत, त्यांना जाऊन 2-4 वर्ष झालेली आहेत. तर मी सहज तिला विचारलं की ग मला माहित नव्हतं, आय एम सॉरी, पण त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला का? तर ती म्हणाली नाही, पण मी तुला एक सांगते म्हणे की ज्या वेळेला माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेला मला तुझी प्रकर्षाने आठवण आली, पण तू कुठे आहेस, काय करते आहेस हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. फक्त तू मेडिसिन शिकली आहेस आणि तुझी मुंबईला बदली झालीये, पण त्याच्या पुढे काय आहे हे आम्हाला माहित नव्हतं, त्यामुळे मी तुझ्याशी संपर्क साधू शकले नाही. पण मला आणि माझ्या भावाला अगदी प्रकर्षाने आठवण झाली. म्हटलं का ग बाई, असं काय झालं? मी असते तिथं तर मी मदत केली असती त्यांना मेडिसिनला ऍडमिट करायची. नाही म्हणे, तसं नाही, ती वेळच आली नाही. म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे आमच्या घरी समारंभ चालू होता, सगळे पाहुणे आलेले होते आणि सगळ्यांचं हसणं, खिदळणं, गप्पा मारणं
व्यवस्थित खाणं पिणं असं सगळं सुरू होतं. 2-3 दिवस ते चालू होतं. पण तिसऱ्या दिवशी असंच हसत खेळत सगळेजण गप्पा मारत बसले होते. दुपारी कुणी चिवडा खातंय, कुणी लाडू खातंय, कुणी चहा पितंय, कुणी सरबत पितंय, असं चाललं होतं. तर माझ्या वडिलांना पाणी प्यायचं होतं, म्हणून आम्ही त्यांना पाण्याचा ग्लास दिला आणि त्यांनी पाण्याचा घोट घेतला आणि कोणीतरी काहीतरी विनोद केला, तर त्यांना इतक्या जोरात हसू आलं आणि ते हसताना ते पाणी त्यांच्या नाकातोंडात शिरलं आणि ते तसेच पाणी पित राहिले. आणि शेवटी ते हसणं आणि पाणी पिणं हे एकत्र केल्यामुळे त्यांचा जीव गुदमरायला लागला. आम्ही त्यांना बाजूला घेऊन झोपवायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता. म्हणजे जीव पाण्यामुळेच गेला, पण तो समुद्राजवळ किंवा तलाव, नदी, विहीर याच्याजवळ गेल्यामुळे गेला नाही, तर पाणी पिण्याची जी रोजची आपली क्रिया आहे ती काळजीपूर्वक न केल्याने त्यांचा मृत्यू झाला. मला अर्थातच वाईट वाटलं की मी जे 5वीत बोलले होते ते असं घडेल हे काही मला तेव्हा माहीत नव्हतं. माझा काही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही आणि माझा फारसा तेव्हा विश्वासही नसायचा, कारण आपण काम करत राहायचं, जे समोर आले त्याला तोंड देत राहायचं, काम करत राहायचं, ज्योतिषाच्या मागे लागायचं नाही, अशीच आमची मनोभूमिका होती. त्यामुळे मी तर ते खरं म्हणजे विसरूनही गेले होते. पण जेव्हा ही मैत्रीण भेटली आणि तिने ही घटना सांगितली, त्यावेळेला मला खरंच खूप वाईट वाटलं. पण तर्कशुद्ध विचार करणं हे खरंच खूप गरजेचं आहे. आयुष्यभर त्या माणसाने प्रमोशन नाकारलं आणि घरातच पाणी पिताना त्याचा मृत्यू झाला. दरवेळेला असा मृत्यूच होईल किंवा अशीच घटना घडेल असं नाही, पण आपल्या आयुष्यात सतत काही ना काही होत असतं, कोणी ना कोणी काहीतरी आपल्याला सांगत असतं, त्याचा आपण तर्कशुद्ध विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली. त्या बातमीत असं म्हटलं होतं की एका वयस्कर महिलेचे 18 लाख रुपये लुबाडले गेले. त्या महिलेने एक दूध पुरवणाऱ्या कंपनीचं ॲप डाउनलोड केलं होतं आणि त्यानुसार ती ऑर्डर देत असे आणि दूध घरी येत असे. पण एका व्यक्तीने तिला फोन करून सांगितलं की तुमचं दूध पुरवठा आता बंद होईल आणि तुम्ही असं करा, तसं करा, हे करा, ते करा आणि एवढे पैसे भरा, मगच तुमचा पुरवठा सुरू होईल. आता या महिलेने काहीही विचार न करता त्यांनी सांगितलं तसं केलं आणि त्या माणसानी जे काय सांगितलं ते केल्याने त्या माणसाने ते 18 लाख रुपये काढून घेतले, अशी ती बातमी होती. मी थोडीशी चौकशी केली आणि मग जरा विचार केला, तर मला असं आढळलं की दुधाचं ॲप तुम्ही डाउनलोड करता त्यावेळेला दुधाचे पैसे त्या ॲपवरनच तुम्ही भरता आणि तुमच्या बँकेचं कार्ड त्या ॲपशी जोडून दिलेलं असतं आणि जेव्हा जेव्हा तुमच्या त्या ॲपच्या वॅलेटमधले पैसे संपतात त्यावेळेला ते ॲप त्या बँकेला रिक्वेस्ट करतं की तुम्ही हे एवढे पैसे भरा, कारण तुम्ही ऑटोपेवर क्लिक केलेलं असतं आणि मग बँक तुम्हाला OTP देते आणि तो OTP तुम्ही पाठवल्यानंतरच बँक ते पैसे त्या ॲपवरनं त्या माणसाला म्हणजे त्या डेअरीला देते. जर तुम्ही ऑटोपेची सूचना दिलेली नसेल तर तुमच्या वॅलेटमध्ये पैसे संपत आल्यानंतर ती कंपनी तुम्हाला मेसेज पाठवते की तुम्ही एवढे पैसे भरा आणि मगच दूध तुमच्यापर्यंत पोचेल. मग तुम्ही तुमच्या कार्डावरनं त्या बँकेला निर्देशित केल्यानंतर ती बँक परत OTP पाठवते आणि ते पैसे त्या ॲपवरनं त्या डेअरीला पाठवते. म्हणजे जर त्या ॲपवरनं दूध मागवत असतील आणि पैसे भरत असतील
तर ही प्रक्रिया त्यांनी अनेक वेळा केली असेल, कारण ती आठवड्याला, महिन्याला नेहमीच करावी लागत असेल. मग तसं जर असेल तर ह्या ज्या माणसाचा फोन आला आणि तो डेअरीतलं बोलतोय एवढंच पण त्यांनी सांगितलं, पण डेअरीचा नंबर नव्हता आणि डेअरी कधीही असे फोन करत नाही, ती मेसेजेस ईमेल करते. तेव्हा ह्या मॅडमनी त्याच्यावर विश्वास कसा ठेवला? त्यांनी का चेक केलं नाही की हा ॲपमधनं आलेला नंबर नाही, ॲपमधनं आलेला मेसेज नाही, आणि त्यांनी काहीही तर्क न लढवता, थोडाही विचार न करता ताबडतोब ते म्हणतील तसतसे फॉर्म, काय ते KYC, अमुक तमुक ढमुक सांगितलं ते सगळं करत गेल्या आणि आपलं अपरिमित नुकसान करून घेतलं. तेव्हा तर्क वापरणं, तर्कशुद्ध विचार करणं हे अगदी सर्वसामान्य माणसाला देखील दैनंदिन जीवनात करणं अत्यावश्यक आहे. मला माझ्या बाबतीतच घडलेली एक घटना आठवली. 2018 मध्ये मला एका बँकेतून बोलतो आहे असं एका माणसाचा फोन आला आणि त्यांनी मला म्हटलं की तुमच्या खात्यात बरीच मोठी रक्कम जमा आहे, तर तुम्ही ती फिक्स मध्ये टाका. तर मी म्हटलं बरं, आणि मी फोन बंद केला. म्हटलं हा फोन माझ्याकडे सेव्ड नाहीये, हा अननोन नंबर आहे, या माणसाला माझ्या खात्याची माहिती मिळाली कशी? कारण ज्या बँकेत माझं खातं आहे ते मॅनेजर आणि त्यांचा जो अकाउंट्सचा काम करणारा माणूस आहे, त्या दोघांचेही फोन नंबर माझ्याजवळ सेव्ह नव्हते बँकेच्या नावासकट. मी ताबडतोब त्यांना फोन केला आणि म्हटलं की हे कसं काय आहे की तुमच्या बँकेतनं मला असा फोन आला? तर म्हणे मॅडम आम्ही नाही कोणी तुम्हाला फोन केला. म्हटलं ठीक आहे. 4 दिवसांनी परत त्याच नंबरवरनं मला फोन आला की मॅडम तुम्हाला सांगितलं तरी 4 दिवस झाले, तुम्ही अजून फिक्स नाही केला अमाऊंट. म्हटलं नाही, मला वेळ मिळाला नाही, मी हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे मी आत्ता काही बँकेत येऊ शकत नाही. तर म्हणे तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात ते सांगा, आम्ही हॉस्पिटलमध्ये येतो आणि तुमच्या सह्या घेतो, तुम्ही फक्त कागदपत्रांवर सह्या करा, म्हणजे बाकीचं सगळं आम्ही बघून घेतो. अरेच्चा म्हटलं, मला बँकेत यायची गरज नाही, यांना माझे कुठलेही कागदपत्र नको आहेत, त्यांच्याजवळ माझे सगळे कागदपत्र आहेत, हे कसं शक्य आहे? तर मी म्हटलं या तुम्ही हॉस्पिटलमध्ये, मी बघेन. आले की ते हॉस्पिटलमध्ये खाली आणि मला म्हणे की आम्ही खाली आलो, तुम्ही आता खाली या. म्हटलं मी नाही खाली येऊ शकत, माझ्याजवळ काही खाली यायचा पास नाहीये. म्हटलं तुम्ही या वरती, तुम्हाला शक्य असेल तर. नाही म्हणे आम्हाला इथून कोणी वर सोडणार नाही, तुम्ही खाली येऊनच आमच्याशी बोला, आम्ही इथं बसलो, सगळी कागदपत्र आणली आहेत, आम्ही स्टॅम्प बिम्प पण सगळं घेऊन आलो, तर तुम्ही या खाली. तर म्हटलं हे तर अतिच झालं. ह्या माणसांचा म्हणजे विचार काय आहे? माझी सगळी रक्कम हे ढापणार आहेत, हे उघड उघड मला दिसत होतं. तर मी म्हटलं नाही, मी खाली येऊ शकत नाही, मी हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्ही यावरती. 2-3 दिवस सतत हे लोक येत होते आणि सारखे माझ्या मागे लागत होते, पण मी काही खाली उतरले नाही. मी पेशंट नव्हते, मी पेशंटची केअरटेकर म्हणून तिथं बसलेली होते, पण माझ्याजवळ एकच पास होता आणि मी विचार केला की डॉक्टर ऍडमिट आहेत, म्हणजे माझे मिस्टर ऍडमिट आहेत, मी त्यांच्याशी काहीही बोलले नाही, मी कसं काय असा व्यवहार करू, आणि हा फ्रॉड दिसतोय मला चक्कपैकी. आणि त्यावेळेला हे सगळं डॉक्टरांशी बोलण्याची डॉक्टरांची स्थिती नव्हती, कारण त्यांचं कार्डियक बायपास झालं होतं, ते ICUत होते. मी तिथंच बसून राहिले. 8-10 दिवसांनी परत त्या माणसाचा फोन की आता तुम्हाला डिस्चार्ज मिळाला असेल, आम्हाला माहितीये तुम्ही कुठे राहता ते, आम्ही तिथं येतो आणि तुमच्या सह्या घेतो. तर मी म्हटलं नाही, मी तिथं राहतच नाही म्हटलं. तर म्हणे म्हणजे काय? म्हटलं मी डॉक्टरांना घेऊन आमच्या गावी निघून गेले. तोपर्यंत त्यांना कळलं होतं की मी ऍडमिट नाहीये आणि डॉक्टर ऍडमिट आहेत. म्हणजे केवढी माहिती काढतात बघा लोक. तर मी म्हटलं नाही, मी नाहीच आहे तिथं मुंबईत. जसं हॉस्पिटलने डिस्चार्ज दिला, मी आमच्या गावी गेलेले आणि मी काही तिथं तुम्हाला सह्या देणार नाही. त्यानंतर त्यांचे फोन येणं किंवा त्यांनी तुम्ही कुठे आहात ह्याची चौकशी करणं थांबवलं.
पण जर माझी त्यावेळेला जी डॉक्टर केसरी ICU असतानाची मानसिक स्थिती असती तर माझ्या जवळची रक्कम गायब होऊ नये म्हणून मी तडकाफडकी खाली येऊन जर सह्या केल्या असत्या तर माझं केवढं नुकसान झालं असतं. हा विचार नंतर माझ्या मनात आला आणि अक्षरशः मला दरदरून घाम फुटला की लोक किती बनवतात आणि बँकेचं नाव सांगून, प्रतिष्ठित बँकेचं नाव सांगून आपल्याला फसवतात. पण माझं सुदैव की माझं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ज्यांनी मला तर्कशुद्ध विचार करण्याची बुद्धिमत्ता दिली, त्यामुळे मी तो तर्कशुद्ध विचार केला आणि हा फ्रॉडच आहे असं गृहीत धरून मी त्यांना म्हणजे त्यांची डाळच शिजू दिली नाही. तर असं प्रत्येकाने करायला पाहिजे, असा तर्कशुद्ध विचार करायला पाहिजे, म्हणजे आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं आयुष्य सुखावह होईल. येथेच थांबते. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जर आवडलं असेल तर हा तर्कशुद्धीचा विचार मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.